अवतार मेहर बाबा की जय. आपण एक वार्ता आपण बघितलेली आहे. दिनकर हरबाजी पोफळे यांचं जीवन आणि त्यांनी मेहर बाबांचं केलेलं कार्य आणि मेहर बाबांनी त्यांना जे प्रॉमिस केलं होतं आत्मसाक्षात्काराचं, ते प्रॉमिस फुलफिल होताना त्यांच्या जीवनामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत याबद्दल आपण एका पार्ट मध्ये बघितलं. आता हा दुसरा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण त्यांचं जीवन चरित्र आणि मेहर बाबांचं जे मॅनिफेस्टेशन मेहर बाबा नेहमी म्हणायचे त्याच्याबद्दल आता आपण ही वार्ता जी आहे ती आपण सुरू करतो. मागच्या याच्यामध्ये जिथे आपण आलेलो होतो की त्यांचा एक 28 वर्षाचा मुलगा केशव पोफळे हा एक्सपायर झालेला होता आणि त्या परिस्थितीमध्येही देखील सुद्धा त्यांनी बाबांना काही कळवलेलं नाही. तर 6 महिन्यानंतर पुन्हा त्यांची मुलगी जी आहे ती पण एक्सपायर झाली. तेव्हा देखील त्यांनी मेहर बाबांना काही संदेश पाठवला नाही, काही कळवलं नाही. आणि कुठल्याही प्रकारचं असं दुःख जे आहे की त्यांना दुःख झालेलं आहे, 2 मुलं गेलेले आहेत यंग, याबद्दल ते मेहर बाबाशी कधी त्यांनी संवाद साधलेला नाही. पण ज्यावेळेला त्यांची पूर्ण फॅमिली पोफळे फॅमिली ही 1958च्या सहवास प्रोग्रामला गेलेत मेहराबादला, त्यावेळेला बाबांनी त्यांना विचारलं की तुझ्या फॅमिलीमध्ये सगळं ठीक आहे की नाही, हे सगळं विचारलं. आणि मग बाबा म्हणाले की तुझी 2 मुलं जी आहेत ती एक्सपायर झालीत, पण तरी पण तू मला काही सांगितलं नाहीस, काही दुःख व्यक्त केलं नाहीस आणि माझ्याशी याबद्दल काही बोलणं पण झालेलं नाही तुझं माझं. तर दिनकरराव पोफळे म्हणतात, म्हणे बाबा काय सांगायचं आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. तर बाबा म्हणतात, हो तुझं म्हणणं बरोबर आहे, मला सगळं माहिती आहे, पण मी ज्यावेळेला या पृथ्वीच्या पाठीवर येतो त्यावेळेला मी माझ्या प्रेमीजनांच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेतो, त्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते मी जाणून घेतो आणि अशा प्रकारे या दुःखामध्येही प्रत्येक माझ्या प्रेमीने आनंदी राहावं अशी माझी इच्छा असते. आणि यासाठी तुमच्या जीवनामध्ये जे काही घटना घडतात त्या चांगल्या असो की वाईट असो त्या तुम्ही मला सांगितल्या पाहिजे आणि आपलं मन जे आहे ते तुम्ही मोकळं केलं पाहिजे, अशी बाबांची ती इच्छा होती असं बाबा त्यांना म्हणाले. तसेच त्यांच्या पत्नी म्हणजे माझ्या आई, त्यांना देखील बाबा म्हणाले की तुझा मुलगा केशव हा माझ्याकडे आलेला आहे आणि तो आता माझ्याकडे आनंदी आहे, तू कुठलीही काळजी करू नकोस आणि माझा प्रेम आणि आशीर्वाद जो आहे तो मी तुम्हाला तुमच्या फॅमिलीला मी देतोय. बाबा म्हणतात, याच्यामध्ये आपल्याला मेहर बाबा जे वारंवार म्हणायचे, माझं मॅनिफेस्टेशन होईल, माझं मॅनिफेस्टेशन होईल. तर त्यांच्या या जीवनामध्ये जीवन चरित्र जेव्हा आपण बघतो आणि आम्ही ते बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला हे जाणवलं की व्हॉट इज मॅनिफेस्टेशन, प्रगटीकरण म्हणजे काय. तर एवढा दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळलेला आहे तरीही पण अवताराच्या सान्निध्यामध्ये राहून त्याच्यावर प्रेम करून त्याची सेवा करण्याचं भाग्य ज्यांना लाभलेलं आहे असे हे दिनकरराव पोफळे यांनी आम्हाला हा संदेश आणि मेसेज दिला. हे आम्ही त्यांच्यापासून शिकलो की
अवताराचं किंवा परमात्म्याचं प्रगटीकरण म्हणजे काय? तर कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता आलेल्या परिस्थितीला तोंड देणे आणि सर्व काही आपल्या गुरु व सद्गुरू आपल्या सद्गुरूवर सोपवणे, अवतारावर सोपवून देणे, हा याच्यामधून आपल्याला बोध मिळतो. बाबांचं मॅनिफेस्टेशन हे इंडिव्हिज्युअल आहे, वैयक्तिक आहे, सामूहिक आहे आणि युनिव्हर्सल आहे. तिन्ही स्टेजमध्ये त्यांचं मॅनिफेस्टेशन आहे. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये निरनिराळ्या चॅनल्सच्या द्वारा त्यांनी जे विश्वव्यापी कार्य केलं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांचं प्रगटीकरण, याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला या आमच्या वडिलांच्या जीवन कार्याच्या द्वारे मिळाला. पण ते एकटेच नव्हते. जेवढे अवतार मेहर बाबांचे प्रेमी आहेत, त्यांची मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य घातलेले असे हजारो प्रेमी ज्यावेळेला त्या काळामध्ये की ज्यांनी मेहर बाबांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं, त्या सर्वांच्या द्वारे परमात्म्याचं प्रगटीकरण झालेलं आहे, असा माझा दृढ समज आहे. तर अशा प्रकारे मेहर बाबांचे जे शिष्य होते, परमशिष्य अहमदनगरला, या घटनेनंतर तर त्यांची एक 3 वर्षाची मुलगी जी आहे, तिने आपला देह सोडला आणि ते नगरला मेहराजादला बाबांकडे जायचे दर आठवड्याला आणि आपल्या मुलीबद्दल, बाबा माझी मुलगी गेलेली आहे, तिला मला वापस द्या, असं तसं, आणि दुःख व्यक्त करायचे. तर अशा प्रकारे ते 5-6 वेळा जेव्हा बाबांकडे त्यांनी या गोष्टीची बाबांना आठवण करून दिली त्यांच्या मुलीच्या बद्दल, तेव्हा बाबा म्हणाले, ठीक आहे, तू एक काम कर, नागपूरला जा आणि तिथे दिनकरराव पोफळे आहेत, त्यांच्याकडे जाऊन तो 2-3 दिवसाचा मुक्काम करा तुम्ही, आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्याकडे या. बाबांच्या आज्ञेप्रमाणे ते नागपूरला आले. त्यावेळेला पोफळे साहेब रेल्वे क्वार्टर्स मध्ये राहायचे. त्यांचा एक मुलगा श्रीराम पोफळे हे रेल्वेमध्ये असल्यामुळे त्यांना ती फॅसिलिटी होती आणि तिथे 3-4 दिवस त्यांचा मुक्काम झाला. आध्यात्मिकपर त्यांचं जे काही संभाषण झालं त्यांच्यामध्ये, त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की हु इज मेहर बाबा. तर 4-5 दिवसानंतर जेव्हा ते पुन्हा वापस गेले नगरला आणि बाबांनी त्यांनी भेट घेतली, त्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या मुलीचा विषय काही मेहर बाबाकडे काढला नाही. तर बाबा त्यांना म्हणतात की त्याची 2-2 मुलं गेली यंग पोरं, एवढेही असून देखील त्यांनी माझी इच्छा समजून, माझी इच्छा समजून तो सर्वांना हे सांगतो की मेहर बाबांनी मला ही 2 आपत्ती दिलेली होती त्यांची सेवा करण्याकरता म्हणून. ती मी त्यांचं कार्य पूर्ण केलं, त्यांची सेवा केली आणि ते मेहर बाबांचे होते. मेहर बाबा त्यांना घेऊन गेलेत. माझ्या हातामध्ये काही नाहीये आणि कोणाच्याच हातामध्ये काही नाहीये. सर्व विश्वाची चाबी या परमात्म्याकडे आहे, मेहर बाबाकडे आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये परमात्म्याने आपल्याला ठेवलेलं आहे, अवताराने ठेवलेलं आहे, त्या परिस्थितीमध्ये आपण राहावं. नुसतं राहावं नाही तर आपण आनंदी राहावं की करता करविता परमात्मा आहे, मेहर बाबा आहे. याला म्हणतात माय मॅनिफेस्टेशन. भावाचं जे म्हणतात माय मॅनिफेस्टेशन म्हणजे हे आहे. अशी अनंत उदाहरणं आहेत, अनंत प्रेमी आहेत की आपल्याला त्या त्या अवतार काळाच्या युगामध्ये
आपल्याला ज्या वेळेला आपण यांचं जीवन कार्य ऐकतो, सर्व प्रेमी जनांचं आणि मंडळींचं, तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की प्रगतीकरण म्हणजे काय. तर परमेश्वराचं जीवन पृथ्वीच्या पाठीवर या मानव रूपामध्ये आपण जगणं, याला म्हणतात मॅनिफेस्टेशन. त्याग, सेवा आणि प्रेम हे आपल्यामध्ये तीन गुणांचा आपल्यामध्ये उदय व्हावा आणि तशा प्रकारचं जीवन आपण जगावं. आणि हे सर्व जीवन जे आहे त्यांची प्रेमीजन आणि मंडळी ही जगलेली आहेत. त्याच्यामध्ये दिनकरराव पोफळे हे एक होते. तर या संपूर्ण विषयांवर जर आपण बारकाईने जर समजा याचं अध्ययन केलं, मनन केलं, तर अवतार आपल्याला त्या मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये हळूहळू घेऊन जातो. आपलं जीवन जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन, आपल्या जीवनामध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन होतं. 1953चा सहवास प्रोग्राम होता सावनेरला. बाबा त्यावेळेला आलेले होते. जवळजवळ 40,000 लोकांना त्यावेळेला बाबांनी दर्शन दिलं. आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबा म्हणतात की दिनकरराव पोफळेंचं जे सावनेर एरियामध्ये जे कार्य आहे, त्यांनी केलेल्या कार्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. कुठल्याही प्रकारचा अहंकार न ठेवता सर्वांना ते आपल्या मेहर बाबांच्या कार्यामध्ये सर्वांना संधी देतात. मी आणि तू हा भेदभाव न ठेवता सर्वांनी कलेक्टिव्हली बाबांचं कार्य करावं आणि त्यांना ती संधी पोफळे साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं बरोबर होतं. बाबाचं म्हणणं, त्यांनी कधीही कार्य करताना मी माझं मला मी हे सेंटर चालू केलं आहे असं काही नाही. कुठल्याही प्रकारचा तो अहंकार नाही. सेंटर पण त्यांनी आपल्या घरी नाही ठेवलं. सगळ्यात पहिले हरकळे वकील होते, त्यांच्या घरी ते सेंटर होतं. दुसऱ्या वेळेला त्यांनी ते सेंटर रामलाल सिंग गहरवाल जे आहेत, भाऊ कलजुरींच्या रिलेशन मध्ये होते, त्यांच्याकडे ते सेंटर ठेवलं. नंतर कुथेबाबू म्हणून होते, ते पहिले ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर होते आणि नंतर मग त्यांनी आपला बाय एक्सपिरियन्स त्यांना तो अनुभव आला आणि मग त्यांनी आपला स्वतःचा दवाखाना चालू केला. त्याच्यामध्ये ते त्यांनी सेंटर ठेवलं आणि मग सरते शेवटी त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी मेहर बाबाचं सेंटर ठेवलं. त्या एरियामध्ये असणारे पुष्कळशे साधू संत ऋषी मुनी जे आहेत, एज्युकेटेड लोक जे आहेत, गरीब लोक जे आहेत, ते नेहमी त्यांच्याकडे यायचे आणि या अध्यात्मावर त्यांना पुष्कळशे प्रश्न विचारायचे, बसायचे. ते रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला 7 ते 8 पर्यंत त्यांच्या घरामध्ये आध्यात्मिक प्रवचन व्हायचं, ते व्याख्यान द्यायचे आणि अवतार आणि परमात्मा, अवतार आणि सद्गुरू याच्यावर त्यांचं भाष्य असायचं आणि सर्वांना मेहर बाबा काय म्हणतात आणि हु इज मेहर बाबा याबद्दल ते सर्वांना सांगायचे. अशा प्रकारे त्यांचं सेंटरचं कार्य जे आहे ते नंतर ते कुथेबाबू जे होते त्यांनी आणखीन जोमाने सुरू केलं. आपल्या जवळचा पैसा खर्च करून कोणी दिला तर तो घेणे, जर नाही दिला तर तो आपल्या जवळचा खर्च करायचा आणि मेहर बाबांचं कार्य करायचं. हे त्या कुथेबाबूंच्या कार्याच्या द्वारा आणि पोफळेंच्या कार्याच्या द्वारा आम्हाला बघायला मिळालं. पैसा नसेल
तरीही अवताराचं कार्य कसं होतं अशा प्रकारचं सेंटर त्यांनी चालवलं. त्यामुळे बाबा म्हणतात आपल्या जवळचा पैसा खर्च करा आणि माझं कार्य करा. याला म्हणतात अवताराचं मॅनिफेस्टेशन. अल्टिमेटली मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर आपल्यामध्ये असणार, आपणमध्येही तो अनंत परमात्मा आहे, आपणही अनंत आहोत. परंतु आपल्यामध्ये जे प्रगटीकरण झालेलं आहे ते त्या मायेचं प्रगटीकरण आहे, ते अज्ञानाचं प्रगटीकरण आहे, त्या डार्कनेसचं प्रगटीकरण. आपल्यामध्ये आणखीन एक आहे प्रकाश, लाईट, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, त्याचं प्रगटीकरण झालेलं नाही. त्याचं प्रगटीकरण स्लोली ते प्रगटीकरण व्हावं ही बाबांची इच्छा होती आणि त्याच्यासाठी त्यांनी कार्य केलं. आणि आपल्यामध्ये असणारे जे चांगले गुण आहेत, आपल्यामध्ये असणारी जी त्याग, सेवा, प्रेम, ऑनेस्टी, हे जे गुण जे आहेत त्याचं प्रगटीकरण व्हावं, मॅनिफेस्टेशन व्हावं. आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की बघा हा अवतार मेहर बाबांचा प्रेमी आहे. तुमच्या आपल्याकडे बघून लोकांनी म्हटलं पाहिजे की हा अवतार मेहर बाबाचा प्रेमी आहे, ना की आपण स्वतःच म्हटलं पाहिजे की मी बाबा प्रेमी आहो. याला काही अर्थ नाही. आपल्याकडे बघून याला म्हणतात अवताराचं मॅनिफेस्टेशन. तर अशा प्रकारे हे जे कुथेबाबू जे आहेत त्यांचं जीवन पण असंच होतं आणि त्यांनी मेहर बाबांचं ते सेंटर. दिनकरराव पोफळेंनी आपल्या आयुष्यामध्ये असे सावनेर आणि नागपूरच्या आजूबाजूंच्या खेड्यामध्ये असे हे बाबा प्रेमी निर्माण केले की जे पुढे मेहर बाबांचं कार्य सुरू ठेवते. 1953 ला पुन्हा ज्या वेळेला बाबा आले होते त्याच्या एक आठवडा आधी पोफळी साहेबांना एक स्वप्न पडलं की ज्याच्यामध्ये त्यांनी हे स्वप्न बघितलं की सावनेरला एक हनुमान मंदिर आहे, त्याच्या समोर एक चबुतरा जो आहे, त्या चबुतऱ्यावर सर्व वानर सेना जी आहे साफसफाई चालू आहे, त्यांची हनुमान मंदिराची साफसफाई चालू आहे. आणि तिथे एक वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाखाली मोठा एक सिमेंट कॉन्क्रीटचा एक चबुतरा होता, तिथे साफसफाई चालू आहे. तर पोफळी साहेब त्यांना विचारतात, त्यांचा जो हेड होता, त्या मंकीचा जो हेड होता त्याला विचारतात, अरे आज काय आहे, आज काय दिवाळी आहे की काय, काय साफसफाई जोरात चालू आहे. तर तो त्यांचा जो हेड जो होता, तो मंकीचा जो हेड जो होता, तो म्हणतो तुम्हाला माहिती नाही इथे प्रभू रामचंद्र येणार आहेत, त्याच्याकरता ही सगळी सफाई चालू आहे. तर आमच्या वडिलांनी दिनकरराव पोफळेंनी ते कॅज्युअली घेतलं. तर ठीक आहे, स्वप्न होतं ते, स्वप्न म्हणजे स्वप्न, त्याला काही जास्ती महत्व नाहीये. पण 1953 ला ज्या वेळेला मेहर बाबा पुन्हा आले, मेहर बाबा जेव्हा सेकंड ट्रिप जेव्हा त्यांची झाली सावनेरला, पहिल्यांदा ते 1944 ला आले, नंतर 1953 ला आले. त्या सेकंड भेटीमध्ये जेव्हा ते सावनेरला त्यांनी एंट्री केली, त्यावेळेला कुठेही न जाता सर्वात पहिले ते त्या हनुमान मंदिराच्या समोर असलेला जो चबुतरा आहे त्याच्यावर जाऊन सगळ्यात पहिले बसले. त्यावेळेला पोफळींना त्याचं महत्व कळलं. 7 दिवसापूर्वी आपल्याला जे काही स्वप्न पडलं त्याचं प्रूफ मेहर बाबांनी दिलं की मी राम आहे, याची जाणीव जी आहे ती त्या पोफळींना त्यांनी करून दिली. बाकी कोणाला त्याचं महत्व कळलं नाही, कारण की कोणाला माहितच नाही की अशा या परिस्थितीमध्ये इथे मेहर बाबा इथे एकटे का येऊन बसलेत. तर त्याचं सिग्निफिकन्स, त्याचं महत्व हे होतं. बाबा आणि बाबांनी पुन्हा त्यांना आज्ञा दिली होती की मी सावनेरला ज्या वेळेला येईल तेव्हा तो जो कार्यक्रम जो आहे सावनेरचा, त्या सावनेरच्या कार्यक्रमामध्ये जेवढी काही लोक जेवढे येतील त्या सर्वांचं खाण्यापिण्याची व्यवस्था ही पोफळींकडे होती. त्यांची मिसेस ते आणि त्यांच्या सुनबाई या तिघांवरच ती जबाबदारी होती. आणि बाबा म्हणाले की
त्याच्यासाठी लागणारं जेवढं अन्नधान्य जे आहे ते तू भिक्षेच्या द्वारे ते सर्व गोळा करायचं. तू स्वतः आणि तुझी मुलं बाळ जी आहेत त्यांनी स्वतः जायचं, भिक्षा मागायची आणि ते सर्व अन्न गोळा करून त्याच्यामध्येच येणारे माझे जेवढे काही प्रेमी जे आहेत त्यांना ते अन्नदान करायचं. आणि तशा प्रकारे 6 महिने आधी बाबा यायच्या. पोफळी साहेब त्यांची छोटी मुलं ती गावामध्ये जाऊन भिक्षा मागायचे आणि त्यांनी ते अन्न गोळा करून तो कार्यक्रम त्यांनी समाप्त केला. याच भेटीमध्ये अवतार मेहर बाबांचे मंडळीचेच एक सदस्य, आपण सर्व त्यांना जाणता आहात, श्री भाऊ कलचुरीजी यांची पण त्याच वेळेला सावनेरला अवतार मेहर बाबांची पहिल्यांदा भेट झाली. आणि ते भैयाजी पोफळींचा आणि भाऊ कलचुरींचा निकष्ट संबंध होता. तर एकदा मी अहमदनगरला गेलो होतो, त्यावेळेला त्यांनी मला बोलावलं आणि आम्ही कल्याणचे काही लोक होतो 15-20 जण. त्यांची भेट झाल्यानंतर सर्व बाहेर गेल्यावर मला म्हणाले, मला एकट्याला बोलावलं म्हणे, तुझ्या वडिलांना म्हणजे दिनकरराव पोफळीला अवतार मेहर बाबांनी आत्मसाक्षात्कार दिला या जन्मामध्ये आणि तुझ्या वडिलांची जी इच्छा होती ती मेहर बाबांनी पूर्ण केली. दुसरे आणखीन एक गृहस्थ होते सावनेरचे, हारकरे वकील, त्यांनाही मेहर बाबांनी हा प्रॉमिस केलेलं होतं की तुला आत्मसाक्षात्कार होईल, पण तो याच जन्मामध्ये होईल असं काही सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे भाऊजी म्हणाले की त्यांना या जन्मात झालेला नाहीये, पण तुझ्या वडिलांना या जन्मात झालेला. खैर, प्रश्न हा होता की भाऊजींनी त्याच्यावर स्टॅम्प मारून दिला, कारण की भाऊजींची योग्यताही तेवढी होती. अवताराने आपलं शरीर सोडल्यानंतर त्यांची जी मंडळी असते, त्यांची क्लोज मंडळी जी असते, 20-25 जण जे असतील, 14 जण, त्यांच्या थ्रू अवतार स्वतः कार्य करतो. आणि अशा प्रकारे भाऊजींच्या थ्रू मेहर बाबांचं आपलं कार्य जे आहे, त्यांनी जरी बॉडी सोडली तरी मंडळीच्या द्वारे त्यांचं कार्य हे सुरू होतं. मेहर बाबांच्या या विश्वव्यापी कार्यामध्ये दिनकरराव पोफळींनी नागपूरचे श्री बाणासावजी, अण्णा देशपांडे, सी.डी. देशमुख, आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगत असे आत्मे, ज्यांना आध्यात्मिक गोडी आहे, अशांशी संवाद साधणे आणि पुष्कळसे आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगत असे जीवात्मे हे नेहमी सावनेरला ते असताना त्यांना भेटायला यायचे. याचा मलाही अनुभव आहे आणि मी पण ते बघितलेलं आहे. काही लोक यायचे तेव्हा ते त्यांना सांगायचे की महाराज, आम्हाला अशा प्रकारचा नाद जो आहे तो ऐकायला येतो आणि आम्ही त्या नादामध्ये गुंग होऊन जातो, आम्हाला काही सुचत नाही. निरनिराळ्या प्रकारचे त्यांचे आपले आध्यात्मिक मार्गामधले जे काही त्यांचे अनुभव असतात ते जेव्हा त्यांना सांगायचे त्यावेळेला वकील साहेब त्यांना म्हणायचे, तुम्ही जे काही मला सांगता आहात ते बरोबर आहे आणि ते योग्य आहे आणि ते होतं. आध्यात्मिक मार्गावर असणारी ही जी आत्मे जी आहेत त्यांना हा अनुभव येतो, आध्यात्मिक अनुभव. पण ते नेहमी सांगायचे की याला जास्ती महत्व देऊ नका. चांगलं आहे, तुम्हाला तुमच्या मागच्या अनंत जन्माच्या पुण्याईमुळे आपण हळूहळू आध्यात्मिक मार्गामध्ये प्रवेश करतो आणि आपल्याला अनुभव येतात. पण ते म्हणायचे की मेहर बाबा म्हणतात की या तुम्हाला आलेल्या या अनुभवाकडे ज्याला जास्ती महत्व देऊ नका. मी आलेलो आहे, अवतार आलेला आहे आणि त्या अवतारालाच तुम्ही स्वीकार केला पाहिजे, अवताराची आज्ञेचं पालन केलं पाहिजे, या गोष्टीवर ते जास्ती भर द्यायचे.
नामस्मरणावर ते स्वतः जास्ती भर द्यायचे. त्यांच्या हातामध्ये एक माळ असायची. ती माळ घेऊन जेव्हा ते झोपायचे तेव्हा रात्री 2 वाजता 1 वाजता देखील ती माळ अशी त्यांचा जप हा चालू असायचा. तर नामस्मरणावर त्यांनी जास्ती महत्व दिलं होतं. ते म्हणाले की नामस्मरण करा, नाव घ्या, मेहर बाबाचं नाव घ्या, मेहर बाबाचं नाव घ्या. म्हणजे अवतार मेहर बाबा त्यांच्या थ्रू त्यांचं विश्वव्यापी कार्य कसे करायचे याचा हा एक आम्हाला अनुभव आलेला आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की माझा जास्ती भर याच्यावर आहे की अवतार काळामध्ये अवताराचे प्रेमी आणि मंडळी जी आहेत त्यांचं हे जीवन आणि आयुष्य जे आहे ते कशा प्रकारचं असतं असं इंडिव्हिज्युअली मी प्रत्येकाचं तर बघितलं नाही. पण अवताराचे प्रेमी दिनकरराव पोफळी जे आहेत त्या दिनकरराव पोफळींचं आयुष्य आम्ही बघितलं आहे. आणि त्यामुळे मला ही गोष्ट पक्की मी खात्रीने सांगू शकतो की सर्व बाबा प्रेमी त्यावेळेला आणि मंडळी असंच जीवन जगलेत. आणि ते असं जीवन जगले म्हणजे आपलं स्वतःचा मनाचा वापर न करता अवतार जे काही सांगतात त्याचं पालन करणे याला म्हणतात अवताराचं मॅनिफेस्टेशन. आणि अशा प्रकारे ही जी मानवजात जी आहे, पुढे येणारी मानवजात जी आहे ती कशी असेल याची आपल्याला जाणीव होते. ती या प्रेमीजनांकडे बघून आपल्याला ही जाणीव होते की खरंच अवताराला शोधणं आणि अवताराला शोधून त्याला धरून ठेवणं आणि त्याच्या विश्वव्यापी कार्यामध्ये भाग घेणं हे भाग्य यावेळेला ज्या ज्या प्रेमीजनांना आणि मंडळींना लाभलेलं आहे. हजारो लोक असे आहेत, फक्त डीएच पोफळीच असे आहेत असं नाही आहे, परंतु ते आमचे वडील असल्यामुळे त्यांचं जीवन चरित्र जे मी सांगतो आहे तो त्याचा एक भाग आहे फक्त. आणि अशा प्रकारे अनंत प्रेमीजन की ज्यांना हा अनुभव आलेला आहे की मेहर बाबा अवतार आहेत आणि ते स्वतः अनंत आहेत. मुलं सर्व जग हे अनंत आहे, सर्व आत्मा हे अनंत आहेत, सगळे जीवात्मे हे अनंत आहेत. हा जिवंतपणे अनुभव येऊन अवताराचं कार्य करणं किती भाग्याचं आहे याची आपल्याला कल्पना येते. आणि अशा प्रकारच्या लोकांचं जीवन चरित्र जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्यालाही या गोष्टीची कल्पना येते की खरंच आपल्या या जन्माचा काय उपयोग आहे, काय उपयोग आहे. परमेश्वर प्राप्ती आणि ती आपल्याला करायला पाहिजे. ते नेहमी म्हणायचे दिनकरराव पोफळी साहेब की मी परमात्मा शोधला, मी सद्गुरू शोधला. मला एकदा म्हणाले जसा मासा कसा असतो म्हणे पाण्याच्या बाहेर काढला की तडफडतो तसं म्हणे मी 60 वर्षापर्यंत या परमेश्वर प्राप्तीसाठी मी तडफडत होतो. माझ्या मनामध्ये म्हणे एकच इच्छा होती, टू फाइंड गॉड, टू सी गॉड, टू बिकम वन विथ गॉड. कारण की त्यांचा दासबोध आणि शिवलीलामृत, दासबोध, गीता या ग्रंथांचा, तुकाराम महाराजांचा गाथा यांचा मेहर बाबाशी संबंध यायच्या आधी त्यांचं या पुस्तकांचं वाचन जे आहे, धार्मिक पुस्तकांचं वाचन जोरदार होतं. आणि त्यांना एक गोष्ट माहिती होती की जोपर्यंत आपल्याला मास्टर मिळत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर प्राप्ती नाही. आणि ही परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांनी गुरु शोधण्याला अत्यंत कष्ट घेतले. पण शेवटी गुरु शोधता शोधता त्यांना अवताराचं दर्शन झालं, अवतार मिळालेत. पण पहिले त्यांना अवताराचा साठी शोध काही त्यांनी घेतला नाही, गुरुसाठी शोध घेतला. आणि मला ते म्हणायचे की मी माझ्या मुलांना परमात्मा शोधला आणि तुम्हाला दिला. तुम्हाला तेवढे कष्ट पडले नाही म्हणे, परंतु तुम्हाला तो आयताच मिळालेला आहे. तुम्ही किती भाग्यवान आहात. कारण
की तुमची ऑलरेडी मागल्या अनंत जन्माची पुण्याई असेल की ज्यामुळे तुम्हाला अवताराच्या संबंधामध्ये तुम्ही आलेला आहात. त्यामुळे आपलं कर्तव्य करा, नोकरी करा, संसार करा, पण सारच्या सारं तुमचं ध्येय जे असायला पाहिजे ते म्हणजे मेहरबाबांची सेवा, मेहरबाबांच्या आज्ञेचं पालन आणि मेहरबाबांच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला पेशन्स गमावू नका. कधी कधी ते वकील असल्यामुळे पत्रकार लोक यायचे आणि त्याच्यामधले काही बाबा प्रेमी जे आहेत ते यायचे, तेव्हा ते आपल्या गावाला जायचे आधी सावनेरला मुक्काम करायचे, रात्री बेरात्री यायचे. त्यावेळेलाही ते आपल्या मिसेसला म्हणायचे की यांच्याकरता स्वयंपाक करा. रात्री 12-1 वाजता उठून त्या लेडीज स्वयंपाक करायच्या. त्यांना थोडासा राग यायचा, चीड यायची, पण बोलू काही शकत नव्हते. पण वकील साहेबांना माहिती होतं की यांच्या मनाची काय परिस्थिती झालेली आहे एवढ्या रात्री उठून. मग 2-3 दिवसांनी ते सगळं निवळल्यानंतर ते त्यांना सांगायचे समजावून की तुम्ही ज्यांच्याकरता तुम्ही स्वयंपाक करता रात्री उठून ते अवताराचे प्रेमी आहेत, इज अ लव्हर ऑफ गॉड. आपल्याला त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणजे रात्री 2 वाजता 1 वाजता जर तुमचे स्वतःचे आई वडील जर आले तर तुम्ही त्याचं कसं स्वागत कराल? असं डोक्यावर कपाळावर आठ्या मारून आपण स्वागत करतो का आपल्या आई वडिलांचं किंवा भावाचं? नाही करत. त्याच्यापेक्षाही आनंदाने या अवतार मेहरबाबांच्या प्रेमी जे आहे त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे की त्यांच्या रूपाने परमात्मा अवतार मेहरबाबा आपल्याकडे आलेले आहेत. याला म्हणतात पेशन्स. व्हॉट इज मॅनिफेस्टेशन? पुन्हा आलं. एक एक घटना ज्या असतात त्याच्यामध्ये प्रगटीकरण म्हणजे काय हे जे मेहरबाबा सांगतात याचा आपल्याला अनुभव येतो. आफ्टर ऑल व्हॉट इज मॅनिफेस्टेशन? प्रगटीकरण म्हणजे काय? तर आपल्यामध्ये तो अनंत पेशन्स असायला पाहिजे. जे जे घडतं आहे ते बघावं आणि शांत राहावं. तो पेशन्स जो आहे तो मी त्यांच्यामध्ये बघितलेला. काहीही जरी झालं तरी ते आपल्या ध्येयापासून निश्चयापासून कधीही डवळले नाही. त्यांचं कार्य आणि मेहरबाबा हे चालूच होतं, पण त्याचबरोबर त्यांचा संसार आणि हे पण चालू होतं. तर हे आपल्याला कळतं की बाबा नेहमी म्हणते हेड आणि हार्ट मस्ट बी बॅलन्स. म्हणजे काय? तर याचा अर्थ असा होतो की संसारही करा आणि परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करा. त्या परमात्म्यामध्ये असणारे जे अनंत गुण जे आहेत त्याचा तुम्ही आपल्या जीवनामध्ये ते तुमच्या जीवनाच्या द्वारे मॅनिफेस्ट होतील अशा प्रकारचं तुम्ही कार्य करा आणि अशा प्रकारे परमात्म्यावर प्रेम करा. मागे मी सांगितलंय गोष्टीच्यात की आमच्या इथे सावनेरला एक टेनंट होते. यांची आपली स्वतःची परिस्थिती वाईट होती, तरी पण त्या टेनंटचा किराया जेव्हा यांनी 10-12 वर्षानंतर वाढवला त्यावेळेला तो टेनंट आला आणि तो म्हणतो की तुम्ही वाढवलेला किराया जास्ती आहे, तो थोडं कमी करा. तर त्यांनी त्याला समजावून सांगितलं की आता मला या परवडत नाही या रेंटमध्ये. तर त्यांनी 20 किराया तो 40 केलेला होता. तर तो किरायादार आल्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं त्याची परिस्थिती, तर त्यांनी 10 रुपये कमी केले. म्हणजे ठीक आहे 30 रुपये द्या. म्हणजे आपल्याला त्रास होतो आहे, आपल्याला चणचण आहे पैशाची, आपल्याला पैसा पाहिजे आहे, आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता याच्याकरता पैसा आपल्याकडे नाही आहे, तरीही पण दुसऱ्याला वाईट वाटू नये, दुसऱ्याला दुःख होऊ नये, दुसरा फायनान्शियली वीक होऊ नये म्हणून आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्याला त्रास होऊ नये. ही जी अवतार मेहरबाबांची जी शिकवण जी आहे ती त्यांनी
पुरेपूर तंतोतंत त्याचं पालन केलेलं आहे बाबांच्या आज्ञेचं. तर अशी ही जी आत्मे जी असतात, सोल असतात, त्यांच्याशी जेव्हा आपला संबंध येतो, ज्या ज्या लोकांचा संबंध येतो, आमचा संबंध येतो असं नाहीये, ज्या ज्या लोकांचा संबंध येतो त्या त्या लोकांना त्याचा फायदा होतो आणि तो फायदा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा लोकांच्या, अशा प्रेमी मेहर बाबांच्या प्रेमी जनांच्या संबंधामध्ये लोकांच्या जवळ बसून त्यांचा अनुभव काय आहे मेहर बाबांबद्दल आणि परमात्म्याबद्दल ते ऐकण्याचं भाग्य आम्हा सर्वांना, पोफी फॅमिलीला, सावनेरमध्ये असणारी जी आध्यात्मिक प्रेमी आहेत त्यांना आणि आजूबाजूच्या एरियामध्ये असणारी जी आध्यात्मिक मार्गावर प्रगत असे जीवात्मे आहेत त्यांना देखील याचा लाभ मिळाला. आणि त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मेहर बाबांचं दर्शन घ्यावं म्हणून त्यांनी 2 मोठे प्रोग्राम सावनेरला अरेंज केले. सावनेरला बाबांना बोलावलं आणि शेवटला म्हणजे मेहर बाबा जेव्हा 53 मध्ये आले तेव्हा वापस जाताना मेहर बाबा पोफी फॅमिलीच्या घराच्या समोर थांबलेत आणि बाबा पोफीना म्हणतात, मी सावनेरला आलो तेच फक्त तुला दर्शन देण्यासाठी, तुझ्यासाठी म्हणून मी सावनेरला आलेला आहे. एनीहाऊ त्यावेळेला कोणाकरताही आले असेल, पण त्यामुळे संपूर्ण सावनेरमध्ये 40,000 लोकांना मेहर बाबांचं दर्शन झालेलं. आमच्या घराच्या समोर पेंडॉलमध्ये आमच्या आईने त्यांचे पाय धुतले, त्यांना नमस्कार केला आणि तिला पण त्यांनी आलिंगन दिलं. पूर्ण पोफी फॅमिलीला पण आलिंगन दिलं आणि ते म्हणायचे की ही फॅमिली जी आहे लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व माझे प्रेमी आहेत, ते मलाच परमात्मा म्हणतात. तर अशा या आमचे वडील दिनकर हरबाजी पोफे यांचं हे जीवन चरित्र जे आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे जे केलं त्याचा परिणाम जो आहे तो आमच्या सर्व फॅमिलीवर आहे, सर्व लोकांवर आहे. आजही ते लोक त्यांना वकील साहेब म्हणून किंवा महाराज म्हणून त्यांना संबोधित करतात आणि ते म्हणतात की वकील साहेबाकडे बघून, म्हणजे आम्ही मेहर बाबाला तर बघितलेलं नाही आहे, पण या वकील साहेबाकडे बघून आम्हाला असं वाटतं की वकील साहेब जर हे असे आहेत तर यांचे गुरु आणि अवतार कसे असतील. हे ते लोक नेहमी म्हणायचे त्यांना, जे लोक त्यांच्या संबंधामध्ये आले. तर आताची ही जी वार्ता जी आहे ती मी संपवतोय. अवतार मेहर बाबांच्या या विश्वव्यापी कार्यामध्ये आपण सर्वांनी, म्हणजे सर्व मानवजातींनी त्यांच्या मानवजातीची निस्वार्थ सेवा, त्याग आणि प्रेम ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्याचं आपल्यामध्ये प्रगतीकरण व्हावं, मॅनिफेस्टेशन व्हावं, अशी तुमच्या सर्वांच्या तर्फे मी अवतार मेहर बाबाला प्रार्थना करतो. त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो आणि त्यांचं हे जे प्रेम जे आहे तुम्हा सर्वांना ते प्राप्त व्हावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. आणि आजचं ही जी वार्ता जी आहे, DS पोफी, भैयाजी पोफी, ही वार्ता मी आता इथे समोर संपवतो. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. जय बाबा. 39 मिनिटं झाले.